मित्रांनो, TYBA पॉलिटिकल सायन्स जनरल पेपर 3 या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या तासाला आपण 73व्या घटनादुरुस्तीचं महत्त्व समजून घेतलं. या तासाला आपण 74व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी समजून घेणार आहोत. 74व्या घटनादुरुस्तीतल्या तरतुदी समजून घेण्याच्या पूर्वी आपण या विषयाविषयी थोडंसं प्रास्ताविक करणार आहोत. ही जी 74वी घटनादुरुस्ती आहे ही नागरी स्थानिक स्वशासनाशी संबंधित आहे. 73वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण स्थानिक स्वशासनाशी म्हणजे पंचायत राजशी संबंधित होती, तर 74वी घटनादुरुस्ती नागरी म्हणजे शहरी स्थानिक स्वशासन संस्थांशी संबंधित आहे. त्यातही ती प्रामुख्याने नगरपालिकेशी संबंधित आहे. त्यामुळं ही जी 74वी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीचं शीर्षकच नगरपालिका असं केलेलं आहे. म्हणजे ही नगरपालिकांच्या संबंधीची घटनादुरुस्ती आहे आणि त्यामध्ये नागरी क्षेत्रामध्ये ज्या इतर नागरी संस्था येतात, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचेही बाबतीमध्ये ही दुरुस्ती झालेली आहे. पण महानगरपालिकांचा जास्त उल्लेख त्याच्यामध्ये नाहीये, किंबहुना महानगरपालिकांच्यासाठी स्वतंत्र कायदे आहेत. त्यामुळं ही जी घटनादुरुस्ती आहे 74वी ही महापालिकेशी डायरेक्ट संबंधित नाही, तर ही नगरपालिका आणि नगरपालिकेच्या खाली ज्या इतर नागरी स्थानिक स्वशासन संस्था आहेत, मग त्याला ती नगरपंचायत असेल, तर अशा नगरपालिका आणि नगरपंचायत याच्याशी संबंधित ही या 74वी घटनादुरुस्ती आहे आणि म्हणून तिचं शीर्षक नगरपालिका असं दिलेलं आहे. या घटनादुरुस्तीमध्ये 9A हा जो भाग आहे हा समाविष्ट झालेला आहे आणि 9A या भागामध्ये कलम 243 त ते कलम 243 य छ या दरम्यान ही घटनादुरुस्ती या कलमांच्या मध्ये ही आहे. जसं 9A मध्ये काही कलम टाकली गेली या घटनादुरुस्तीमध्ये, तसंच 12वं परिशिष्ट पण या घटनादुरुस्तीनं राज्यघटनेच्या मध्ये समाविष्ट झालेलं आहे. जसं की आपण 73व्या घटनादुरुस्तीमध्ये बघितलं की 11वं जे परिशिष्ट आहे 73व्या घटनादुरुस्तीमध्ये, तर ह्या 11व्या परिशिष्टानं ग्रामीण स्थानिक स्वशासन संस्थांना त्यांनी कोणती कामं, जबाबदाऱ्या आणि त्या संबंधीच्या अधिकार यांची तरतूद आहे. तशी या नागरी स्थानिक स्वशासन संस्थांची जी कार्य, अधिकार आणि त्या संबंधीच्या जबाबदाऱ्या ह्या स्पष्ट करण्यासाठी 12वं परिशिष्ट संविधानामध्ये नव्यानं या दुरुस्तीनं समाविष्ट केलेलं आहे. ही जी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीमुळे याच्यामध्ये नागरी स्थानिक संस्थांची रचना आहे, त्यांचे अधिकार आहेत, त्यांचे कार्य आहेत. आता ह्या गोष्टी घटनादुरुस्तीपूर्वी होत्या, पण वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये त्याच्यामध्ये बदल होता. तर रचना, अधिकार आणि कार्य या संबंधी अत्यंत महत्वाचे आणि मूलभूत महत्वपूर्ण अशा प्रकारचे बदल या घटनादुरुस्तीनं केलेले आहे. तसंच या संस्थांचे अधिकार पण निश्चित केलेले, या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अधिकार निश्चित केलेले आहेत. तसंच या घटनादुरुस्तीनं नागरी स्थानिक स्वशासनाला स्वायत्तता पण बहाल केलेली आहे. तसंच शहराच्या विकासामध्ये आणि नगर नियोजनाच्या व्यवस्थापनामध्ये लोकसहभाग पण या घटनादुरुस्तीनं दिलेला आहे. तर हे या घटनादुरुस्तीचं 74व्या प्रास्ताविक करून झाल्याच्या नंतर पुढे आता आपण या घटनादुरुस्तीतल्या एक एक तरतुदी बघणार आहोत. पहिली तरतूद आहे 73व्या घटनादुरुस्तीप्रमाणेच आहे. 74व्या घटनादुरुस्तीची पहिली तरतूद आहे सुस्पष्ट व्याख्या नागरी स्थानिक स्वशासनाची या दुरुस्तीने केलेली आहे. नगरपालिकांच्या संबंधामध्ये ही घटनादुरुस्ती असल्यामुळं नगरपालिका कशाला म्हणायचं, त्यानंतर
समिती कशाला म्हणायचं, म्हणजे ज्या वेगवेगळ्या समित्या नगरपालिकांच्या मध्ये असतात ती समिती कशाला म्हणायचं, जिल्हा कशाला म्हणायचं, म्हणजे या नागरी स्थानिक स्वशासन संस्थांच्या संदर्भात. त्यानंतर महानगर क्षेत्र कशाला म्हणायचं, नगरपालिका क्षेत्र कशाला म्हणायचं, त्यानंतर नगरपालिका, नगरपंचायत यांची लोकसंख्या, या ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत नागरी स्थानिक स्वशासनाशी संबंधित, या सगळ्या संस्थांची व्याख्या, या सगळ्या संज्ञांची व्याख्या या कलम 243 त या कलमामध्ये केलेली आहे. थोडक्यात काय की नागरी स्थानिक स्वशासन संस्थांशी संबंधित ज्या ज्या संज्ञा, ज्या ज्या बाबी आहेत त्या सर्वांची सुस्पष्ट व्याख्या या घटनादुरुस्तीने केलेली आहे. दुसरं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं किंवा दुसरी तरतूद या घटनादुरुस्तीची आपल्याला सांगता येईल की नगरपालिकांच्या गठनासंबंधी तरतूद केलेली आहे. म्हणजे नगरपालिकेची स्थापना कशी असावी, कुठल्या अटी आहेत नगरपालिकेच्या स्थापनेसाठी, नगरपंचायतीच्या स्थापनेच्या अटी कोणत्या आहेत आणि महानगरपालिकेच्या स्थापनेच्या अटी कोणत्या आहेत. आता महानगरपालिकांसाठी स्वतंत्र कायदा जरी असला तरी पण स्थापनेच्या संबंधी तरतूद या घटनादुरुस्तीमध्ये केलेली आहे. म्हणजे काय की नगरपंचायत हा जो भाग आहे किंवा ही जी संस्था आहे, तर नगरपंचायत ही कुठे स्थापन केली जाते, तर ज्या ग्रामीण क्षेत्राचा विकास हा शहरीकरणाकडे होतोय, म्हणजे थोडक्यात त्या ग्रामीण क्षेत्राचं संक्रमण नागरिक क्षेत्राकडे होतंय, वाटचाल होते नागरिक क्षेत्राकडे, अशा अर्ध ग्रामीण अर्ध नागरी ही जी शहरं आहेत किंवा गावं आहेत, या गावांमध्ये नगरपंचायत स्थापन करावी, असं या नगरपंचायतीच्या स्थापन किंवा गठनासंबंधी या कलम 243 थ याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर नगरपालिका कुठे स्थापन करावी, तर लहान शहरांसाठी नगरपालिका स्थापन करावी आणि जी अधिक मोठी शहरं आहेत ज्याला आपण महानगर म्हणतो त्याच्यासाठी महानगरपालिका स्थापन करावी असं या घटनादुरुस्तीत म्हटलेलं आहे. तर हे कुणी करायचं आहे, तर राज्यपाल अधिसूचना काढेल आणि राज्यपालाच्या अधिसूचनेनुसार कोणत्या शहरामध्ये नगरपंचायत असेल, कोणत्या शहरात नगरपालिका असेल आणि कोणत्या शहरात महानगरपालिका असेल यासंबंधी राज्यपालाच्या अधिसूचनेत सांगितलं जाईल. आणि याच्याबरोबर औद्योगिक वसाहती असणारी शहरं कोणती, त्यानंतर संक्रमणी क्षेत्र असणारी गावं कोणती, म्हणजे ज्या गावाचं नागरी क्षेत्रात ग्रामीण भागातून रूपांतर होते ती क्षेत्र, त्यानंतर लहान नागरी क्षेत्र कशाला म्हणायचं, म्हणजे जिथे नगरपालिका स्थापन केल्या जातात, अधिक मोठं नागरी क्षेत्र कोणतं म्हणायचं, म्हणजे आणि मग हे कसं ठरवायचं, संक्रमणी गावं नगरपंचायती स्थापन करण्यासाठी, छोटी शहरं लहान नागरी क्षेत्र नगरपालिका किंवा नगरपरिषद स्थापन करण्यासाठी आणि मोठं नागरी क्षेत्र जिथं महानगरपालिका स्थापन करायची आहे, हे कसं ठरवायचं राज्यपालांनी, तर राज्यपालांनी म्हणजे राज्य सरकारनं त्यासंबंधी अधिसूचना काढण्यासाठी, कायदा करण्यासाठी त्या शहराची घनता बघायची, त्या शहराची उत्पन्नाची किती क्षमता आहे ते बघायचं, त्याचबरोबर त्या शहरामध्ये किंवा संक्रमण होणाऱ्या गावामध्ये कृषीतर कार्यात रोजगार किती टक्के आहे, म्हणजे किमान 50% रोजगार हा बिगर शेती व्यवसायातून होत असेल तर त्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करायची आणि त्या गावाला संक्रमणी गाव असं म्हणून तिथं नगरपंचायत स्थापन करण्याची व्यवस्था या राज्यपालाच्या अधिसूचनेमध्ये केली जाईल. थोडक्यात क्षेत्राची लोकसंख्या, घनता, उत्पन्न आणि बिगर शेती व्यवसाय आणि रोजगार यांची टक्केवारी यातून ही या प्रकारे राज्यपाल त्या त्या शहराची वर्गवारी करतात आणि त्याप्रमाणे नगरपंचायत किंवा नगरपरिषद म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका स्थापन करण्यासंबंधी राज्यपाल त्या अधिसूचनेमध्ये तरतूद करतील. त्यानंतर पुढची तरतूद या घटनादुरुस्तीची किंवा पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल
नगरपालिकेची रचना कशी असेल हे या घटनादुरुस्तीनं सांगितलेलं आहे. आता नगरपालिकेची रचना कशी असावी हे घटनादुरुस्ती नाही सांगत. घटनादुरुस्ती राज्याला तो अधिकार देते. म्हणजे राज्य विधिमंडळानं नगरपालिकेच्या स्थापनेसंबंधी तरतूद करावी, पण काही मार्गदर्शक तत्व नगरपालिकेच्या रचनेच्या संबंधी ही घटनादुरुस्ती सांगते. काय सांगते तर नगरपालिकेचे जे सदस्य आहेत हे सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीनं निवडून यावेत, ते नेमले जाऊ नयेत किंवा पदसिद्ध सदस्यांची संख्या मर्यादित असावी. म्हणजे प्रामुख्यानं मुख्य गोष्ट काय घटनादुरुस्ती सांगितलं की प्रत्यक्ष निवडणुकीनं या नगर परिषदेचे किंवा नगरपालिकेचे सदस्य निवडले जावेत आणि ते निवडण्यासाठी प्रादेशिक मतदारसंघ किंवा त्याला आपण प्रादेशिक प्रभाग म्हणूया किंवा त्याला वार्ड असा इंग्रजी शब्द आहे, तर ते वार्ड निर्माण करावेत आणि त्याच्यातून प्रत्यक्ष निवडणुकीनं हे नगरपालिकेचे सदस्य निवडावेत. मग एका मोठ्या वार्डातून 3 सदस्य निवडायचे का प्रत्येक वार्डातून एकच सदस्य निवडायचा हे राज्य विधिमंडळ कायदा करून तरतूद करेल. आणि त्याबरोबरीनं जसं प्रत्यक्ष निवडणुकीनं सदस्य निवडले जातील तसे काही इतरांना देखील प्रतिनिधित्व म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीनं निवडलेल्या सदस्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर घटकांना नगरपालिकांच्या मध्ये प्रतिनिधित्व द्यावं असं या कलम 243 अ किंवा 243 ह या कलमामध्ये म्हटलेलं आहे. आता कोणाकोणाला प्रतिनिधित्व द्यायचं प्रत्यक्ष निवडून आलेल्या सदस्यांच्या व्यतिरिक्त तर नगरपालिकाचे प्रशासनाचे विशेष ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या व्यक्ती किंवा तज्ज्ञ यांना सदस्यत्व द्यावं. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेचे जे सदस्य आहेत त्या नगरपालिकेच्या क्षेत्रातले त्यांना पण सदस्यत्व द्यावं. मग ते त्या नगरपालिकेमध्ये पूर्ण क्षेत्र त्यांचं येत असेल किंवा आंशिक क्षेत्र येत असेल. म्हणजे पूर्ण किंवा आंशिक क्षेत्र म्हणजे काय की एखाद्या आमदाराचं किंवा खासदाराचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये ते गाव पूर्णपणे येत असेल म्हणजे शहर किंवा ते आंशिक येत असेल. कारण उदाहरणार्थ एखाद्या शहराचं उदाहरण घेऊया आपण. अकोले शहरामध्ये नगरपंचायत आहे, तर अकोल्याच्या नगरपंचायतीचा काही भाग हा एका मतदारसंघात जाईल, काही भाग हा दुसऱ्या मतदारसंघात जाईल असं होऊ शकतं. आणि म्हणून तो पूर्ण ते गाव त्या लोकसभा सदस्याच्या काय मतदारसंघात येत असेल किंवा आंशिक येत असेल. आंशिक जरी आलं तरी सुद्धा तो लोकसभा सदस्य किंवा तो विधानसभा सदस्य त्या नगरपालिकेचा सदस्य राहील. त्यानंतर राज्यसभा आणि विधान परिषदेचे जे मतदार आहेत सदस्य आहेत तर हे राज्यसभा विधान परिषदेचे सदस्य ज्या ज्या त्यांच्या मतदारसंघात ज्या ज्या नगरपालिका येतील त्यामध्ये ते म्हणजे त्या सर्वच नाही पण ज्या नगरपालिकांच्या मध्ये ते मतदार आहेत आणि त्या त्यांच्या मतदारसंघात त्या नगरपालिका येतात त्या नगरपालिकेचे ते सदस्य असतील. उदाहरणार्थ राज्यसभेचा सदस्य हा पूर्ण राज्याचा प्रतिनिधी असतो. त्यामुळं तो मग राज्यातल्या प्रत्येक नगरपालिकेचा सदस्य आहे का तर असं नाही. तर त्याचं नाव ज्या मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नोंदवलेलं असेल जिथं तो मतदान करतो त्या ठिकाणच्या नगरपालिकेचा तो सदस्य असेल. विधान परिषदेच्या सदस्याचं सुद्धा कार्यक्षेत्र असंच असतं. तो प्रादेशिक मतदारसंघातून निवडून आलेला नसतो राज्यसभा आणि विधान परिषदेचा सदस्य. तर तो विधान परिषदेचा आमदार ज्या म्हणजे त्याचं काही जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र असतं किंवा आणि त्याच्यामुळं काय होतं
की मग 3 जिल्ह्याच्या नगरपालिकेत तो सदस्य होईल का? तर नाही. तर ज्या मतदारसंघामध्ये नगर परिषद सदस्याचं नाव आहे त्या नगरपालिकेचा तो सदस्य राहील. त्यानंतर चौथी तरतूद, चौथं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं सांगता येईल की प्रभाग समित्यांची तरतूद केलेली आहे कलम 243(ध) मध्ये. तर प्रभाग समित्या म्हणजे काय? तर त्या प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रभाग समित्या असतील, म्हणजे समित्या स्थापन करायच्या प्रत्येक प्रभागासाठी किंवा काही प्रभागांच्यासाठी मिळून. तर ज्या शहरांची नगरपालिकेच्या 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा क्षेत्रासाठी एक प्रभाग समिती असेल किंवा अधिकही प्रभाग समित्या असतील. म्हणजे 3 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या एखाद्या शहराची असेल तर तिथे प्रभाग समित्या असतील. पण शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा कमी असेल तर तिथे प्रभाग समित्यांची गरज असणार नाही. आणि या प्रभाग समित्यांची रचना कशी असेल? तर ही प्रभाग समित्यांची रचना राज्य विधिमंडळाने कायदा करून ठरवायची आहे. मग त्याच्यामध्ये सदस्य प्रभाग समितीचे कोण असतील, प्रभाग समितीचं प्रादेशिक क्षेत्र काय असेल, त्या सदस्यांची नेमणूक किंवा निवड कशी केली जाईल, तर हे राज्य विधिमंडळ कायदा करून ठरवेल. आणि प्रभाग समित्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा राज्य विधिमंडळ कायदा करून अन्य समित्या सुद्धा स्थापन करू शकेल. तर असेही प्रभाग समित्यांची तरतूद या घटनादुरुस्तीनं केलेली आहे. आता पुढची तरतूद, पुढचं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं 5वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की राज्य विधिमंडळ आरक्षण देईल. म्हणजे कसं की राज्य विधिमंडळ एक कायदा करेल आणि त्या कायद्यानं या प्रभाग समित्यांच्या मध्ये आरक्षण दिलं जाईल SC, ST, OBC किंवा अन्य प्रवर्गांना. तर कलम 243(न) मध्ये ही तरतूद आहे. तर त्याच्यामध्ये SC, STच्या जे आरक्षण आहे म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, म्हणजे पूर्वास्पृश्य जाती आणि आदिवासी जाती, त्याला प्रवर्गाच्या भाषेत SC, ST असं म्हटलं जातं. तर हे जे सदस्य आहेत आरक्षणाचे हे थेट निवडणुकीनं यांच्या जागा भरल्या जातील. म्हणजे निवडणूक जेव्हा होईल, प्रत्यक्ष निवडणूक, त्यामध्ये SC, ST, अनुसूचित जाती जमातींना आरक्षित जागा असतील आणि त्या थेट निवडणुकीनं, प्रत्यक्ष निवडणुकीनं भरणाऱ्या जागांच्या मध्ये त्या असतील. नगरपालिका आणि त्यांचं जे प्रमाण आहे हे कसं राहील? तर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये SC, ST, अनुसूचित जाती जमातींची जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते आरक्षण असावं. आणि हे जे आरक्षण आहे हे भिन्न प्रभागामध्ये आळीपाळीनं बदलत राहील. एकाच प्रभाग कायमचा या SC, ST प्रवर्गासाठी आरक्षित राहणार नाही, ते बदलत असेल. त्यानंतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये कलम 243(न) मध्ये महिलांसाठी पण आरक्षण द्या असं या घटनादुरुस्तीनं सांगितलं. आणि हे आरक्षण पण प्रत्यक्ष निवडणुकीनं भरवायच्या जागांसाठीच आहे. आणि महिलांसाठी प्रत्यक्ष निवडणुकीनं ज्या जागा भरायच्या आहे त्यापैकी 1/3 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित असतील. त्यानंतर हे आरक्षण पण SC, ST प्रमाणे भिन्न मतदारसंघामध्ये आळीपाळीनं फिरत राहील. त्यानंतर OBCंना जे आरक्षण द्यायचंय, नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा त्याला दुसरा शब्द इतर मागास वर्ग, तर यांना किती आरक्षण द्यायचं तर हे राज्य विधिमंडळाने कायदा करून त्या आरक्षणाचं प्रमाण ठरवावं असंही घटनादुरुस्ती सांगते. त्यानंतर 6वी तरतूद, 6वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं आपल्याला सांगता येईल की पदाधिकाऱ्यांसाठी पण आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे जसं सदस्यत्वासाठी आरक्षण आहे तसं पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा आरक्षण आहे. म्हणजे नगरपालिकेचे जे प्रमुख आहेत, नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष, या पदांना पण
म्हणजे नगराध्यक्षांचं आरक्षण राहील, पण उपपदांसाठी आरक्षण राहणार नाही. म्हणजे नगरपालिकेच्या अध्यक्षपदाला आरक्षण राहील किंवा उपाध्यक्षपदाला आरक्षण राहणार नाही. हे महाराष्ट्राने कायदा करून सांगितलेलं आहे. महाराष्ट्राच्या कायद्यात तशी तरतूद आहे. पण कोणत्या पदाला आरक्षण द्यावं, अध्यक्षपदाला द्यावं का उपाध्यक्षपदाला द्यावं, हे घटनादुरुस्तीत नाही सांगितलं. महाराष्ट्र राज्याने तशी तरतूद केलेली आहे. प्रमुख पदाला आरक्षण आहे आणि उपप्रमुख पदाला आरक्षण नाही, हे महाराष्ट्र राज्याची तरतूद आहे. तर थोडक्यात काय की पदाधिकाऱ्यांचं आरक्षण कसं द्यावं, वरील प्रमाणे द्यावं. म्हणजे आरक्षणाचं प्रमाण वरील प्रमाणे असेल पदाधिकाऱ्यांना, पण त्यासंबंधी काय तरतूद करायची हा अधिकार राज्य विधिमंडळाला या घटनादुरुस्तीने दिलेला आहे. त्यानंतर 7वा भाग जो आहे, 7वी तरतूद, 7वी जी काही शिफारस किंवा त्याला आपण दुरुस्ती म्हणू या घटनादुरुस्तीने केली, ती कार्यकालासंबंधी केली कलम 243 मध्ये. तर ह्या नगरपालिकांचा, नगरपंचायतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा निश्चित केलेला आहे. तो महापालिकांचा पण 5 वर्षाचाच निश्चित केलेला आहे. आणि हा 5 वर्षाचा कार्यकाल मोजण्याची जी पद्धत आहे ती निवडणुकीच्या नंतर जेव्हा पहिली बैठक या संस्थेची होईल, सदस्यांची होईल, तर त्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून तो कार्यकाल मोजला जाईल आणि तिथून पुढे 5 वर्ष राहील. आता हा कार्यकाल कमी होतो का, संपुष्टात येतो का, तर तेही होऊ शकतं. म्हणजे राज्य शासन एखादी संस्था म्हणजे त्या संस्थेचं सदस्य मंडळ बरखास्त करू शकतं, विसर्जित करू शकतं. अकार्यक्षम असेल किंवा भ्रष्टाचार त्या संस्थेमध्ये असेल तर ते मंडळ लोकांनी निवडलेलं बरखास्त करू शकतं. मात्र ती संस्था बरखास्त करण्यापूर्वी त्या संस्थेच्या सदस्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. एकतर्फी बरखास्ती केली जात नाही. त्यानंतर एकदा संस्था बरखास्त केली की 6 महिन्याच्या आत पुन्हा त्या संस्थेची निवडणूक घेतली गेली पाहिजे. मात्र पंचायत राजप्रमाणेच म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वशासनाप्रमाणेच हा 6 महिन्याचा जो फेरनिवडणुकीचा किंवा पोटनिवडणुकीचा कार्यकाळ आहे, हा जर ती संस्थेचा उर्वरित कार्यकाळ हा 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर तेवढ्या कार्यकाळासाठी पोटनिवडणूक घेतली जाणार नाही. तर जी नियमित निवडणूक 5 वर्षाच्या नंतर येते त्यावेळेला ती निवडणूक घेतली जाईल अशी तरतूद केलेली आहे. त्यानंतर 8वी तरतूद या दुरुस्तीने केलेली आहे ती म्हणजे सदस्यांच्या अपात्रतेसंबंधीची. सदस्य कोणता अपात्र असेल या संस्थांच्या निवडणुका लढवायला, 243 कलमामध्ये असं सांगितलं की राज्य विधिमंडळाने या आमदारांच्या पात्रतेसंबंधी जो कायदा केलेला आहे तो कायदा या संस्थांना पण लागू राहील. म्हणजेच राज्य विधिमंडळाच्या निवडणूक लढवण्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीला ज्या कारणानं अपात्र ठरवलेलं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला या राज्य विधिमंडळाच्या निवडणूक लढवायला अपात्र घोषित केलेलं आहे, अशा व्यक्तीला या स्थानिक स्वशासन संस्थांची पण निवडणूक लढवता येणार नाही असं अपात्रतेसंबंधी म्हटलेलं आहे. तसंच मात्र हे करत असताना राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीला वयाची पात्रता 25 आहे आणि स्थानिक स्वशासनाच्या निवडणुकीला वयाची पात्रता 21 आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला राज्य विधिमंडळाच्या निवडणूक लढवायला त्याचं वय 25 पेक्षा कमी आहे म्हणून जर अपात्र घोषित केलं असेल तर अशा व्यक्तीला मात्र पंचायत राजची निवडणूक लढवायला अपात्र ठरवता येणार नाही. कारण पंचायत राजला 21 हे निवडणूक लढवण्याची वयाची पात्रता ठरवलेली आहे. तसंच राज्य विधिमंडळाच्या कायद्यानं कोणताही कायदा असेल राज्य विधिमंडळाचा अपात्रतेसंबंधी तर त्यासंबंधी काही प्रश्न उपस्थित झाला तर राज्य विधिमंडळानं एक प्राधिकरण निर्माण करावं आणि त्या प्राधिकरणानं या संबंधीचा निर्णय घ्यावा. 73व्या घटनादुरुस्तीत आपण पाहिलं की त्यासाठी
अपात्रतेसंबंधी न्यायालयात जाण्याची गरज नाही. तर राज्य विधिमंडळानं एक प्राधिकरण स्थापन करावं आणि त्या प्राधिकरणामध्ये तो निर्णय न्यावा. तर अशा पद्धतीनं तरतूद या घटनादुरुस्तीनं केलेली आहे. पुढे आपल्याला माहिती की राज्य विधिमंडळानं महाराष्ट्रामध्ये जो कायदा केला त्यानुसार न्यायालयातही जाता येतं आणि त्यानुसार म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला पण अधिकार निर्णय घेता येतात. आता पुढे 9वी तरतूद आहे या 74व्या घटनादुरुस्तीची. ती आहे या संस्थांच्या जबाबदाऱ्या, अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. कलम 243ब मध्ये या संस्थांचे अधिकार दिलेले आहेत. तर 12वी अनुसूचीची संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहे 74व्या घटनादुरुस्तीनं. या 12व्या अनुसूचीमध्ये या संस्थांची कार्य आणि जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत. त्या 29 विषयांची यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे. तसंच आर्थिक विकास या संस्थांचा जो आहे किंवा सामाजिक न्याय या संबंधी या संस्थांनी काय कामं करायची त्या संबंधीचे अधिकार राज्य विधिमंडळानं कायदा करावा आणि या संस्थांचे कार्य आणि अधिकार आणि ही कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे प्राधिकार त्यांना द्यावेत असं या 74व्या घटनादुरुस्तीनं राज्य विधिमंडळाला अधिकार द्यायला सांगितलेला आहे. आता पुढचं 10वं वैशिष्ट्य किंवा 10वी तरतूद या घटनादुरुस्तीतली आहे वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये तरतूद आहे. कलम 243I मध्ये वित्त आयोगाला आर्थिक बाबी संबंधीचे नेमणूक करायला सांगितलेले आहे. म्हणजे या संस्थांच्या आर्थिक बाबी, उत्पन्न या संबंधी वित्त आयोग नेमायचा आहे. तर हा वित्त आयोग काय करेल? नागरी संस्थांचं आर्थिक स्थिती जी आहे तिचं पुनरावलोकन करेल आणि आर्थिक स्थिती बळकट करण्याच्या दृष्टीनं शिफारशी करेल आणि उपाययोजना सुचवेल. तर काय काय काम करेल वित्त आयोग? एक एक आपण बघूया. तर राज्य शासन जे काही कर आकारतं, शुल्क आकारतं, पथकर आकारतं किंवा फी पासून राज्य शासनाला त्या शहरामध्ये नगरपालिकेचं जे उत्पन्न मिळतं त्यातला काही हिस्सा या नागरी स्थानिक स्वशासन संस्थेला म्हणजे नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला मिळाला पाहिजे. तर हा कसा मिळावा या संबंधीचं तत्व हे वित्त आयोग ठरवून देईल. त्यानंतर नागरी संस्थांनी कोणते कर आकारायचे, कोणते शुल्क लावायचं, फी कोणत्या प्रकारची घ्यायची तर तेही वित्त आयोग ठरवून द्यायला मदत करेल. त्यानंतर राज्याच्या संचित निधीतून नगरपालिकांना जे सहाय्यक अनुदान मिळतं तर ते अनुदानाचं प्रमाण कसं असावं हे वित्त आयोग शिफारस करेल. त्यानंतर नागरी संस्थांची आर्थिक स्थिती ढासळली असेल तर ती सुधारण्यासाठी काय करावं या संबंधी शिफारशी, सूचना किंवा मार्गदर्शन वित्त आयोग करेल. त्यानंतर नगरपालिकांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी यासाठी काही जर राज्यपालांनी वित्त आयोगाला काही जबाबदाऱ्या सोपवल्या, काही निर्देश दिले तर तेही काम वित्त आयोगाला करायचं आहे. पुढचं पुढची जी तरतूद आहे, पुढचं जे वैशिष्ट्य आहे या 74व्या घटनादुरुस्तीचं ते आहे लेखापरीक्षणासंबंधीची तरतूद. कलम 243य मध्ये राज्य विधिमंडळानं कायदेशीर तरतूद करून या संस्थांच्या लेखा व लेखापरीक्षणासंबंधी कायदा करायचा आहे. म्हणजे काय करायचंय? लेखा म्हणजे हिशोब ठेवण्याची पद्धत कशी असावी आणि हिशोब तपासणी कशी करावी, कोणाकडून करावी या सगळ्या गोष्टी आहेत. तर या संस्थांचं आर्थिक नियमन, हिशोबाचं नियोजन योग्य प्रकारे व्हावं यासाठी ही तरतूद केलेली आहे. या हिशोब ठेवण्याच्या पद्धतीमध्ये खर्च कोणते करायचे, कशा पद्धतीनं खर्चाची हिशोब ठेवायचे, कार्य कोणते करायचे, कोणत्या प्रकारे विकास योजना राबवायच्या या संबंधीचे जे अधिकार आहेत त्याची तपासणी करण्याचा अधिकार लेखापरीक्षकाला असेल. आणि मग ह्या लेखापरीक्षक कोण असेल, कसं, त्याचे काय अधिकार असतील हे राज्य विधिमंडळ कायदा करून ठरवेल. त्यानंतर या संस्थांच्या निवडणुका कशा व्हाव्यात या संबंधी पण या
12वं वैशिष्ट्यामध्ये आपण बघणार आहोत. 243 य आणि क या तसंच 243 ट या कलमामध्ये ही तरतूद केलेली आहे. तर निवडणुकांच्या संबंधीमध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद या घटनादुरुस्तीमध्ये केलेली आहे. म्हणजे या ज्या नागरी संस्था आहेत या नागरी संस्थांच्या निवडणुका खुल्या वातावरणामध्ये व्हाव्या, स्वच्छ वातावरणामध्ये व्हाव्यात, यासाठी राज्य विधिमंडळाने कायदा करून राज्य निवडणूक आयोग स्थापन करायचा आहे. आणि त्या राज्य निवडणूक आयोगाचा प्रमुख हा निर्वाचन आयुक्त असेल. म्हणजे निर्वाचन आयुक्त नावाचा अधिकारी त्याच्यासाठी नियुक्त केला जाईल राज्य शासनाकडून, म्हणजे राज्यपालाकडून. आणि या राज्य निवडणूक आयोगाचं काम काय असेल, जसं केंद्रीय निवडणूक आयोग हा लोकसभा, विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेतो, तशा प्रकारे हा राज्य वित्त आयोग जो आहे, राज्य निर्वाचन आयोग, राज्य निवडणूक आयोग जो आहे हा या स्थानिक स्वशासन संस्थांच्या निवडणुकांचे संचालन करेल, या निवडणुकांची जबाबदारी पार पाडेल. या निवडणुकांची जबाबदारी पार पाडताना मतदार याद्या तयार करणं, निर्वाचनाचं निवडणुकीचं नियोजन करणं, निवडणुकीची कामं पार पाडणं, निवडणुकीचं संचालन करणं आणि निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणं, हे काम हे राज्य निवडणूक आयोगाकडून या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसंबंधी केलं जाईल आणि त्या संबंधीचा कायदा राज्य विधिमंडळाकडून केला जाईल, असं 243 ट, य आणि क या कलमामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर 13वी तरतूद या घटनादुरुस्तीची आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे संघराज्य क्षेत्राला ही दुरुस्ती लागू आहे. ही जी घटनादुरुस्ती आहे किंवा या घटनादुरुस्तीतल्या ज्या तरतुदी आहेत या संपूर्ण भारतासाठी आहेत. म्हणजे अमुक एका क्षेत्रासाठी, अमुक एका राज्यासाठी असं नाही, तर संपूर्ण भारताला ही घटनादुरुस्ती लागू असेल. आणि त्या विधिमंडळानं या संबंधीचे कायदे करायचे आहे, असे कलम 243 य आणि ख या कलमामध्ये म्हटलेलं आहे. मात्र केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी काही निर्देश राज्याच्या विधानमंडळांनी करायचे आहेत. म्हणजे भारताचं संघराज्याचं क्षेत्र, घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या सर्वांसाठी ही तरतूद लागू आहे. आणि या संबंधीचे जे कायदे करायचे या संस्थांच्या संबंधी, तर घटक राज्यामध्ये घटक राज्य विधिमंडळाने करायचे आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्रशासित प्रदेशाच्या विधिमंडळाने करायचे आहेत. नंतर 14वी तरतूद, 14वी दुरुस्ती या घटनादुरुस्तीने सांगितलेली आहे, ती आहे कोणत्या क्षेत्राला ही घटनादुरुस्ती लागू नाही. म्हणजे विकसित क्षेत्रांना ही घटनादुरुस्ती लागू नसणे असं याला म्हणता येईल. म्हणजे घटनादुरुस्तीतून या कोणत्या प्रदेशाला सूट दिलेली आहे, तर अनुसूचित जनजाती क्षेत्र जी आहेत यांना या घटनादुरुस्तीतून सूट देण्यात आलेली आहे. कलम 243 य आणि ग मध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्हा जो आहे, त्या दार्जिलिंग जिल्ह्याचं जे पहाडी क्षेत्र आहे त्या ठिकाणी अगोदरच दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषद नावाची संस्था नागरी भागासाठी अस्तित्वात आहे. त्यामुळे तिथे नगरपालिका स्थापनेची गरज नाही. त्यानंतर कलम घटनेचं जे 368 आहे घटनादुरुस्तीच्या संबंधीचं, याच्यामध्ये घटनादुरुस्ती करून नंतर अनुसूचित जाती क्षेत्रासाठी म्हणजे आदिवासी भागासाठी आणि जनजाती क्षेत्रासाठी या तरतुदींचा नंतर विस्तार केंद्र सरकार म्हणजे संसद करू शकेल, पण सध्या काही ती तरतूद लागू नाहीये. त्यानंतर 15वी तरतूद या घटनादुरुस्तीमध्ये केलेली आहे, ती आहे जिल्हा नियोजन समितीची. नगरपालिकांच्या साठी किंवा नागरिक क्षेत्रासाठी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी पण जिल्हा नियोजन समिती असतील. आपण 73व्या घटनादुरुस्तीमध्ये पण ते पाहिलेलं आहे. तर राज्य विधिमंडळ कलम 243 घटनेचं जे आहे ते य आणि घ यानुसार राज्य विधिमंडळाने कायदा करायचा आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची स्थापना करायची आणि मग राज्य विधिमंडळात
ची जी जो कायदा आहे त्याच्यामध्ये काय काय येईल, तर त्या जिल्हा नियोजन समितीची रचना कशी असेल, त्या समितीचे सदस्य कोण असतील, कसे निवडले जातील, आणि जिल्हा निवड समितीने किंवा जिल्हा नियोजन समितीनं कोणती कामं करायची, आणि या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कसा निवडला जाईल, सदस्य कसे निवडले जातील, या सगळ्या गोष्टी या राज्य विधिमंडळानं कायदा करून ठरवायच्या आहेत. तर याचा उद्देश काय, तर जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात विकास कामं करायची आहेत, पण त्याशिवाय एकूणच जिल्ह्याचा विकास जेव्हा करायचा आहे त्यावेळेला जिल्ह्याच्या विकासाचं जर नियोजन केलं तर जिल्हा विकास ताळमेळ होईल, म्हणजे कोऑर्डिनेशन होईल. म्हणजे थोडक्यात काय की नगरपंचायती आणि नगर परिषदा यांनी आपसात कोऑर्डिनेशन ताळमेळ करून जिल्हा विकासाच्या दृष्टीनं काही काम करता येईल का, आणि म्हणून ही जिल्हा नियोजन समिती असेल. उदाहरणार्थ एखाद्या कामाची द्विरुक्ती होऊ शकेल, किंवा एखादं काम एका नगरपंचायतीने किंवा नगरपालिकेने एक काम केलं, दुसरीनं वेगळं काम केलं, तर त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होऊ शकते, आणि म्हणून जिल्हा नियोजन समिती काय करेल की संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करेल, आणि मग त्याच्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायती यांना सहभागी करून घेतलं जाईल. तर या जिल्हा नियोजन समितीने काय करायचं, तर जिल्ह्याच्या विकासाचं प्रारूप बनवायचं, प्रारूप योजना बनवायची जिल्हा विकासाची, आणि मग त्याच्यासाठी ज्या जागा आहेत, जमिनी आहेत, त्या संबंधीचं नियोजन करायचं असेल, जिल्ह्यातल्या पाण्याचं नगरपालिकांच्या किंवा नागरी स्थानिक किंवा ग्रामीण स्थानिक संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाटप करायचं असेल, किंवा नैसर्गिक आणि भौतिक साधने जी त्या संस्थांच्या क्षेत्रामध्ये आहे त्यांचं नियोजन करायचं असेल, किंवा जिल्ह्याच्या पर्यावरण रक्षणाच्या संबंधी त्या संस्थांची काही जबाबदारी ठरवून द्यायची असेल, त्याचं नियोजन करायचं असेल, किंवा या संस्थांचे जे काही सामायिक हितसंबंध आहेत त्या संबंधीच्या बाबी असतील, किंवा जिल्हा नियोजन, तर अशा या सगळ्या गोष्टींच्यासाठी ही जिल्हा नियोजन समिती काम करेल. आणि ह्या जिल्हा नियोजन समितीचा जो अध्यक्ष आहे, हा जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष आपल्या समितीकडून जे काही जिल्ह्याच्या विकासाचं प्रारूप करेल ते प्रारूप हे राज्य सरकारला पाठवलं जाईल. राज्य सरकारची त्याला मान्यता घेतली जाईल, की ज्यामुळं राज्य सरकारला पण त्या नगरपालिकांनी घ्यावयाच्या कामासंबंधी मार्गदर्शन करता येईल, आणि जिल्हा विकासाचं नियोजन राज्य शासनाला करता येईल. पुढची 16वी तरतूद या घटनादुरुस्तीमध्ये केलेली आहे. महानगर नियोजन समिती, जशी जिल्हा नियोजन आहे समिती आहे तशी महानगर नियोजन समिती पण आहे, आणि ही महानगर नियोजन समिती ही प्रत्येक महानगरासाठी असेल, म्हणजे जिथं महानगरपालिका आहे तिथं कलम 243 आणि ड मध्ये ही तरतूद आहे. तर ही महानगर नियोजन समिती ही संपूर्ण महानगर क्षेत्रासाठी असेल, आणि ही समिती काम काय करेल, तर महानगराच्या विकासाचं प्रारूप योजना बनवेल, आणि या महानगर नियोजन समिती जी आहे या संबंधी कायदेशीर तरतुदी करण्याचं काम राज्य विधिमंडळ करेल. आणि मग त्या राज्य विधिमंडळाच्या कायद्यामध्ये या महानगर नियोजन समितीची रचना कशी असेल, या समितीचे जे सदस्य आहेत, ज्या जागा आहेत त्या कशा भरल्या जातील, त्यांची नियुक्ती कशी होईल सदस्यांची, त्यानंतर या समित्यांच्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार किंवा त्याच्या व्यतिरिक्त अन्य संघटना यांचे प्रतिनिधी असतील का, असतील तर किती असतील, त्यानंतर महानगराचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राचं नियोजन कसं केलं जाईल आणि विकास कार्याचं समन्वय कसं केलं जाईल हे ही महानगर नियोजन समिती ठरवेल. तसंच महानगराच्या क्षेत्रामध्ये ज्या पंचायती येतात त्या पंचायती आणि नगरपालिका यांच्या विकास योजनांच्या मध्ये मदत करेल ही महानगर विकास समिती.
त्या क्षेत्रातलं जागेचं नियोजन, त्या क्षेत्रातलं पाणी वाटप, त्या क्षेत्रातल्या नैसर्गिक आणि भौतिक साधन संपत्ती, त्या क्षेत्राचं पर्यावरण रक्षण आणि तर अशा पद्धतीनं पंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका या सगळ्यांनी समन्वयानं एकत्रितपणे महानगराच्या विकासाचं नियोजन करायचं आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सरकार आणि भारत सरकार पण या महानगर नियोजन समितीला काही उद्दिष्ट ठरवून देईल. त्यानंतर गुंतवणुकीच्या संबंधी, साधनांच्या संबंधी, विकासाच्या संबंधी या पंचायत समित्यांना शासन पण मार्गदर्शन करेल किंवा मदत करेल अशी तरतूद या महानगर नियोजन समितीची या 74व्या घटनादुरुस्तीमध्ये केलेली आहे. आता 17वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे 12वं परिशिष्ट घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला तर ते 12वं परिशिष्ट या कलम 243 नुसार घटनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे नव्यानं 1993 मध्ये 74व्या दुरुस्तीनं. तर या 12व्या परिशिष्टामध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे नवीन परिशिष्ट घटनेला का जोडलेलं आहे, तर जसं 11व्या परिशिष्टात ग्रामीण स्थानिक संस्थांची कार्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, तसं 12व्या परिशिष्टात नागरी स्थानिक संस्थांच्या कार्य जबाबदारी आणि प्राधिकार या संबंधीची तरतूद आहे. तर यामध्ये एक यादी दिलेली या संस्थांच्या कार्यांची आणि या यादीमध्ये 18 विषय दिलेले आहेत. म्हणजे जसे ग्रामीण स्थानिक स्वशासन संस्थांसाठी 29 विषयांची यादी दिलेली आहे कार्य जबाबदाऱ्यांची, तशी नागरी स्थानिक संस्थांसाठी कार्य जबाबदारीची अधिकारांची कार्यक्षेत्राच्या 18 विषयांची यादी दिलेली आहे. तर या 18 विषय पुढील प्रमाणे आहेत. नगर नियोजनासह नागरी क्षेत्राच्या विकासाचं नियोजन करणं, जमीन वापरासंबंधीचे अधिकार आणि जमीन वापरासंबंधीचं नियोजन आणि नगरपालिकेच्या क्षेत्रातल्या इमारतींच्या बांधकामाचं नियमन आणि नियोजन, त्यानंतर आर्थिक सामाजिक विकास त्या क्षेत्राचा त्या संबंधीचं नियोजन करणं, त्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये रस्ते आणि पुलांची बांधणी करणं, त्यानंतर घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी पाणी पुरवठा करणं, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता निगराणी, टाकाऊ घनपदार्थांची विल्हेवाट या संबंधीचे कार्य करायचे आहे त्या नगरपालिकांना. त्यानंतर अग्निशमन सेवा पुरवायची आहे शहरासाठी. त्यानंतर नागरी वनीकरण, पर्यावरण रक्षण, वातावरणातील घटकांचे प्रवर्धन म्हणजे स्वच्छ हवा या संबंधी काय करता येईल ती कामं या नगरपालिका करायची आहे. त्यानंतर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या मध्ये अपंग, मतिमंद आणि दुर्बल घटक यांच्या संरक्षणासाठी काही तरतूद करता येईल का. त्यानंतर गलिच्छ वस्त्या सुधारणासंबंधी काम करायचं किंवा गलिच्छ वस्त्यांचा दर्जा उंचावणे ह्या जबाबदाऱ्या या स्थानिक संस्थांना आहे. त्यानंतर नागरिक क्षेत्रातलं दारिद्र्य कमी करण्यासाठी काम करता येईल. वन, उपवन, क्रीडांगण या नागरी सुविधा पुरवता येतील. सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करता येईल. कलांची वाढ करण्याच्या संबंधामध्ये काम करता येईल. त्यानंतर दफनक्रिया आणि दफनभूमी, दहन आणि दहनभूमी यांची व्यवस्था करता येईल. विद्युत दाहिनीची व्यवस्था करता येईल. याशिवाय या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोंडवाडे यांची व्यवस्था करणं आणि पशूंवर अत्याचार होणार नाही याची काळजी घेणं, पशु अत्याचार प्रतिबंध करणं, त्याबरोबर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या जन्ममृत्यूची नोंद ठेवणं, नगरपालिकेच्या रस्त्यांवर दिवाबत्तीची व्यवस्था करणं, वाहनतळ, बस थांबे या सुविधा पुरवणं, निर्माण करणं. त्यानंतर कत्तलखाने आणि कातडी कमावण्याचे कारखाने जे आहेत यांचं नियमन करणं नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं, स्वच्छतेच्या दृष्टीनं. तर अशी सगळी कामं या नागरी स्थानिक स्वशासन संस्थांना या घटनादुरुस्तीनं दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ही 74वी घटनादुरुस्ती आपण बघितली. पुढच्या तासाला आपण ही जी 74वी घटनादुरुस्ती आहे
या घटनादुरुस्तीचं महत्त्व बघणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण ही 74वी घटनादुरुस्ती शिकून संपवलेली आहे. धन्यवाद.